सूर्यास्त होताना अभ्यास करू नये, दुसरा नियम. सूर्यास्त होताना झोपू नये, तिसरा नियम. सूर्यास्त होताना जेवू नये, चौथा नियम. सूर्यास्त होत असताना मंत्र विद्या वगैरे काहीच घेऊ नये, पाचवा नियम. आणि सहावा नियम, स्त्री संग करू नये. विठ्ठल विठ्ठल. बाकी काही केलं न केलं, पण त्या कश्यप ऋषीनं बायकोनं हट्ट केल्यामुळं सूर्यास्ताच्या वेळेला स्त्रीला भोग दिला. आणि नंतर स्त्री हट्ट म्हणून तिचा हट्ट पुरवला. आणि त्या स्त्रीलाही तर मनात वाटलं, महाराज क्षमा मागते, माझ्याकडून अपराध घडला. कश्यप ऋषी सांगतात, तू जाणून बुजून हे गोष्ट केलीस ना, तर तुला मी शाप देतो. काय शाप आहे? तुझ्या पोटी राक्षस जन्माला येते, तू अजिबात जगात मान्य राहणार नाहीस. रडू लागली, शाप मागितला आणि सांगितलं, तुलाच नुसतं राक्षस जन्माला येणार नाहीत, मलाही भोगावं लागणार आहे. मायबाप लक्षात ठेवा, कुटुंब प्रमुखानं केलं पाप कुटुंबातला एकही माणूस वाटून घेऊ शकत नाही. शास्त्र आहे असं, आपलं पाप कुटुंबातलं कोणीच घेऊ शकत नाही. पण आपण जर काही पुण्य केलं असेल तर तुम्ही देना म्हणलं तरी गपची प्रत्येकाची वाटणी होऊन जाते. विठ्ठल. तसं बायकोनं केलं पाप असल्यामुळं कश्यप ऋषी सांगतात, तुलाच शाप नाही, तो मलाही आहे. स्त्री केले घेणे पुरुषासी, पुरुषासी स्त्री केले घेणे पुरुषासी. शिष्यानं केलं पाप गुरुनं भोगावं. आता याला प्रमाण दिलं म्हणून थोडस सांगतो इतिहास. डोंगरे महाराजांच्या मुखातली भाषा आहे. किती रीग लागली माहित नाही. एक एक गुरु चर्चा करतात आपल्या आपल्यामध्ये, तुमचे किती शिष्य? ते म्हणजे माझे 1 लाख झाले असेल, तुमचं काहीच ना, माझे 4 लाखाच्या वर गेली संख्या. बर, डोंगरे महाराज आणि तुकोबाराचं प्रमाण आहे महाराज. मेघवाणीने करावा उपदेश, परी गुरुने न करावा शिष्य. विठ्ठल विठ्ठल. थोडा विषय बाजूला गेला तरी समजून सांगतो, काल तर प्रत्येकाने ऐकलाय. डोंगरे महाराजची भाषा मुखातली बोलतो बरं का, हिंदी मध्ये बोलत होते. एक शिष्याने गुरु किया. आपण काय म्हणतो, मी गुरु केलो असं कोणीच म्हणत नाही. मी शिष्य झालो म्हणतो का आपण कोणी? म्हणजे तुझ्यामुळे त्याला गुरु पण आला का? आपलं जगात मिळवतो महाराज, मी फलाण्या महाराजाला गुरु केलो. अरे बाबा, ते पहिलेच गुरु आहेत ना, तुम्ही त्यांचे शिष्य झाले असं म्हणा की, पण भाषा उलटी आपली. ठीक आहे, त्या गुरुचा शिष्य तो झाला, पण जन्मभर व्यभिचार केला आणि यमाच्या दूताने त्याला नेलं. 10 दिवस झाले त्याचे दशक्रिया झाल्यानंतर चित्रगुप्ताने बोलवलं, किती व्यभिचार किती पाप आहे ते. तेव्हा यमराज बोलवतात, त्या मारतात. तुमने गुरु नहीं किया? तो रडतो आणि म्हणतो, किया. कौन है तुम्हारा गुरु? अमुक अमुक है, बुलाओ उसको. गुरु को बुलाया जाता है और पूछा जाता है, तुम इनके गुरु है? हो, मेरा शिष्य है. कितना मूर्ख है, कितना व्यभिचारी है, और ये व्यभिचार पाप करने की वजह से 1000 साल नरक में जा रहा है. डोंगरे महाराज, अभी इसका फल दायित्व ऐसा है कि ये मूर्ख निकला है, पाप किया है, व्यभिचार किया है, 1000 साल पुनः नरक में जा रहा है, और इसका गुरु होने के कारण तू अभी निकल, तू भी 100 साल नरक में चली जा. कस करायचं? एका शिष्या करता जर एका गुरुने 100 वर्ष नरकात राहायचं पडलं तर 4 लाख शिष्य केल्या गुरुची वाट कशी होईल? विठ्ठल. म्हणून मी लहानपणा घेऊन सांगतो बरं का, पंढरपूरला माझं चातुर्मासामध्ये मी गीता शिकवतो, विचारसागर सांगतो. सगळे येतात विद्यार्थी, मला गुरु म्हणतात. मी म्हणतो अजिबात नाही, कारण तुमच्यामुळं मला विचारसागर रोज बघायला मिळतो.
तुमच्यामुळे मला रोज गीता म्हणायला मिळते, म्हणून माझे खरे गुरु तुम्हीच. विठ्ठल कशावरून निघालं हे? कारण शिष्यानं केलं पाप गुरुला भोगावं, आणि कुटुंबातल्या सगळ्या केल्या लोकांना, बायकोनं मुलानं केलं, सुनानं केलं पाप कुटुंब प्रमुखानं भोगावं. म्हणून कश्यप ऋषी सांगितले, उशाप देतो, तुला दुःख करू नको, मलाही तुझ्या बरोबर भोगायची पाळी आहे. म्हणून आपण 3 जन्म घेऊ. कोणाचे? राक्षसाचे. नाही नाही, राक्षसाचे नाही महाराज. पुन्हा तिने उशाप मागितला, म्हणजे 3 जन्म घेऊ, पण सज्जनाचेच घेऊ. मग कश्यपाने सांगितलं सज्जनाचेच घेऊ, पण एक साधना तुला झाली, तुझ्याकडून मी सांगतो, तुझी बुद्धी सद्बुद्धी झाली, म्हणून आपल्याला 3 जन्म असे मिळतील. परमात्मा आपल्या पोटी येईल, पण त्याचं सुख बघायला मिळणार नाही, तर पडत मरावं लागलं आपल्याला. ते तिने मान्य केलं. म्हणून पहिलं दाम्पत्य जर जोडी असेल कश्यप आणि दितीची, तर राजा दशरथ आणि कौशल्य आहे. भगवान परमात्मा त्यांच्या पोटी जन्माला आले, रामप्रभू. आणि आल्यानंतर वनवासाच्या निमित्तानं जेव्हा निघून गेले, तेव्हा दशरथ राजाला पुत्र सुख मिळालं नाही. दशरथ राजाने राम 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 म्हणत प्राण सोडून दिला. विठ्ठल दशरथ राजांचं 11,000 वर्षाचं आयुष्य होतं. 1,000 वर्ष आयुष्य भोगलं होतं. रामप्रभूला 992 वर्षाचं आयुष्य घेऊन आले होते. तेवढं आयुष्य भोगलं. लोकांकडे विचार आहे की सीतेला वनवास का घडला, रामप्रभू पासून सोडून का जावं लागलं. मी त्याच्यात तुम्हाला गुंतवणार नाही, कारण गंमत कशी आहे, जे कर्म आपण करतो त्याच्याप्रमाणे भोगावं लागतं. मग तुम्हाला आम्हाला नाही, देवाला सुद्धा सीतेला सुद्धा केले कर्म झाले गुरुवर्य चैतन्य महाराज तेची पटकून म्हणून देवनात तेची भोग आले, दुसरं कर्म नाही. सीतेला का झालं तर तिने त्या पाखराला लहानपणी धरून ठेवली, जोडपं नरमादी, आणि धरून ठेवल्यानंतर रामकथा सांगत होते. पाखरं आपल्या बागेत आणलं, त्यांना पिंजऱ्यात ठेवलं. त्यांनी विनंती केली की आम्हाला सोडा हो, आम्ही मोकळेपणे राहणारे पाखरं. निघून गेलात तर काय करा. ते म्हणजे जाणार नाही, शपथ देतो, तुमच्यावर कोण भरोसा ठेवा. मग सोडायचं ठरलं तर मादीला पिंजऱ्यात ठेवायचं, नराला पाठवून द्यायचं, त्यांना चारा घेऊन यायचा. असं करीत काही 4 वर्ष रोटले, पूर्ण रामकथा सांगितली. तर एके दिवशी मादी अंडे घालाय करता गरोदर होती, आणि नर चारा नाही करता जे गेला, दिवस गेला, आलाच नाही. मादी रडू लागली की माझा माझा पती गेला हो, सीता मातोश्री मला सोडा, मला सोडा. मी जर थोडे आकाशात भरारी मारेल तर मी माझ्या आवाजानं माझा पती धावून येईल, आमच्या दोघांची गाठ होईल, मग आम्ही कुठे जाणार नाही. सीतेने सांगितलं खबरदार, जायचं नाही. काय करा महाराज, पिंजऱ्यातच हातपाय परती पडली, ध्यान करत पती. आपला प्राण सोडायची वेळ, संध्याकाळी सूर्यास्त व्हायची वेळ, प्राण जाणार त्या मादीचा. एवढ्यात त्या पतीचा म्हणजे नराचा पक्षाचा आवाज आला, आणि तो दार काढला गेला सीतेने. तेव्हा ती विकळ पडलेली मादी होती. नर आला, दोघांची भेट झाली. तिचा प्राण जाणार म्हणजे जाणार, आणि ती गरोदर होती. त्या दोघांनी शाप दिला की तुला हे भोगावं लागल, तुला तुझ्या पतीपासून बाजूला गरोदरपणात जावं लागल, आणि आलेच तरी पुन्हा तुला जगणं शक्य नाही. विठ्ठल पुष्कळ गुढ अर्थ आहेत. वाल्मिकाच्या आश्रमाला गेली सीता मातोश्री, येईपर्यंत तर ते गंमत असायली की रामाचं आयुष्य संपलं. दोघे जाणार, पण वर दशरथ राजाला स्वर्गात बोलवलं ब्रह्मदेवाने. तुमचं 10,000 वर्ष आयुष्य शिल्लक आहे, रामप्रभूला देताल का? दशरथ राजा म्हणाले का देणार नाही, माझा राम राज्य करत असेल तर देईल नक्की. संकल्प झाला आणि दशरथाचं आयुष्य सुरू झालं. सीतेने रामाला नमस्कार घातला. शास्त्र का सांगितलं की आजपर्यंत मी तुमची पत्नी होते, तुमच्या स्वतंत्र आयुष्याची, पण आता दशरथाचं आयुष्य तुम्ही भोगता, म्हणून सासऱ्याबरोबर विचार केल्याचं पाप लागू नये म्हणून मी चालले. विठ्ठल आता थोडा विषय लांबला, म्हणून पहिलं जोडपं या कश्यप दितीचं, दशरथ राजा आणि कौशल्या. आणि ज्यांचं चरित्र आपल्याला गायचं ते आज दुसरं जोडपं म्हणजे वसुदेव देवकी. आणि तिसरं जोडपं जर असेल तर ज्ञानोबारांचे आई वडील विठ्ठल पंत आणि रुक्मिणी माता. विठ्ठल त्या देवकीने बरेच दिवस तपश्चर्या केली, वसुदेवाने बरेच दिवस अनुष्ठान केले, अनंत जन्म भोगले महाराज. पण 21 जन्मामध्ये सद्बुद्धी प्राप्त झाली, परमात्माची अवपोटी असं ठरलं. भगवंत प्रसन्न झाले आणि विचारलं सांगा तुमची पुण्य झाली काय पाहिजे. त्या देवकीला
म्हणजे पूर्वजन्माच्या. भगवान बोलायला लागले, काय पाहिजे सांगा. त्यांनी सांगतात फक्त एकच पाहिजे देवा, तू आमच्या पोटी मुलगा म्हणून जन्माला आला पाहिजे. देवानं सांगितलं येतो, पण माझ्या काही अटी आहेत तुम्हाला मान्य आहेत का सांगा. पहिले काय अटी आहेत? पहिली अट अशी आहे की तुमचा लग्नामध्ये अपमान होईल. दुसरी अट अशी आहे की तुम्हाला रथावरून ओढून केस धरून मारण्याचा प्रयत्न केला जाईल. तिसरी अट अशी आहे की तुम्हाला जेलमध्ये घातलं जाईल. चौथी अट अशी आहे की तुम्हाला हाताला हातकड्या पायाला बेड्या घातल्या जातील. पाचवी अट अशी आहे की तुमचे झालेले लेकरं मारून टाकतील. आणि सहावी अट अशी आहे की मी एकच घटका तुमच्यापाशी येईल. एक घटका म्हणजे फक्त 24 मिनिटं. या 5 अटी होईपर्यंत वसुदेव देवकी नावाचे जोडपं सांगतात कबूल कबूल कबूल, मान्य मान्य मान्य. पण 24 मिनिटाचा वेळ दिल्याबरोबर मात्र थोडा विचार करतात आणि अश्रू येतात डोळ्यामध्ये. काय करावं, धिक्कार असो आपल्या जीवनाला. जळो माझे कर्म वाया केली कटकट, झाले तैसे तंट नाही आले अनुभवा. आता पुढे धीर काय देऊ या मना, ऐसे नारायणा प्रेरित पाये. भगवंतालाच प्रार्थना केली देवकीना की काय आमचं जीवन जळून जाऊ देवा, आता आम्हाला काही कळत नाही, तूच मार्ग सांग. आणि म्हणून देवाला गच्च असं मिठी मारली. कोणी? देवकीने. आणि ते देवकी झालं की त्या वसुदेवाला खूप दुःख झाल्यामुळे त्याने ओढून करून मिठी मारली. आणि मिठी मारल्याबरोबर देवकीची बुद्धी अशी केली देवानं, सोडा सोडा मिठी लपवा लपवा जगजेठे. सोडा 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 लपवा हो. कारण आजपर्यंत 6 बाळ मारले तो, एक गर्भ निघून गेलाय आणि आता हा तरी जिवंत राहावा अशी इच्छा आहे. आणि एवढं सगळं होईपर्यंत 22 मिनिटं होऊन गेली होती. एक घटकामध्ये 24 मिनिटं होतात. 22 मिनिटं होऊन गेले होते. देव म्हणले आता संधी आली, गपचिप निघायची, आता सोडतात आपल्याला कसं. मग देव बोलायला लागले, लपवा लपवा असं जर म्हणताल तर कुठं लपवणार तुम्ही, आहे का जागा तुम्हाला काय माहित. रडायला लागले, देवा आम्हीच असं परक्याच्या बंधनात सापडलो रे. पायाला बेड्या काय, हाताला हातकड्या काय, कुठं लपवा सांग देवा, सांग देवा, तूच आम्हाला बुद्धी दे. देव म्हणले मी सांगतो. नंदाच्या घराला मज नेही गोकुळा, नंदाच्या घराला मज नेही गोकुळा. हा असा आहे. भय निर्माण केलं. लपवा लपवा म्हणल्यानंतर परत विचारलं कुठे लपवायचं, की केली जागा तयार. देवा नाही रे, सांग सांग ते सांग. भगवंतानं सांगितलं नंदाच्या घराला मजने गोकुळाला. सांगितलं पुढचं कथन, माया उपजली तेथे ठेवी मज आणि येथे. आता कसा संगमले लावायचा, म्हणजे मला तिथं ठेवा, तिला घेऊन या, हे सगळं सांगितले. बाहेर कुलूप आहेत ना, आणि ओव्हर टाइम देऊन माणसं लावली कशा करता, संरक्षणा करता. पण भगवंताची परमात्म्याची किमया अशी आहे की सगळेच झोपलेले ओव्हर टाइम वाले, कोणीच जागा नाही. मग एवढं झाल्यानंतर वसुदेव देवकींना सगळं दाखवलं आणि पटकन घेऊन निघावं की नाही. तेव्हा वसुदेव विचारतात, देवा न्यायचं कोणी, केव्हा न्यायचं, तुला कसं न्यायचं आणि कशानं न्यायचं. कारण काय कारण देवाने विचारला. म्हणजे काही नाही, पायात बेड्या, हातात हातकड्या, आणि चालायचं कसं, न्यायचं कसं देवा. भगवंताने सांगितलं संसार अंतःकरणात आहे तोपर्यंत बेड्या आणि हातकड्या असणारच असणार. पण तुम्ही देवाला उचलून बघा, देवाला घेऊन बघा,
संसाराची बेडी तुटते. म्हणून वसुदेवाला ते अनुभव घेण्याकरता सांगितलं, टोपलीत घातलं. उचलिला कमलापती मायेची बंधने गळते, म्हणजे बेड्या तुटल्या, कुलप निघाले, माया सगळी बाजूला सरकली. थेट निर्भयपणानं वसुदेव टोपलीमध्ये घेऊन निघाले आणि यमुनेच्या काठावर येतात तेव्हा यमुना विशाल रूप धारण करून वाहत चालली होती. अचाट पूर आला होता. त्या प्रवेश करताना दोन लोक आडवे आले, आमची खुशाली देऊन जा. एक कावळा आला आणि दुसरं गाढव आलं. गाढवाने देवाला सांगितलं, हो मागच्या पायानं दरवाजे सगळे वाजवले, देवाला सांगितलंय माझं काम झालंय, कोणी उठव ना उठव, इनाम द्या, बक्षीस आमचं. देव म्हणले तुम्हाला काय बक्षीस द्यावं? गाढवाच्या ऐवजी गाढव राव म्हणलं तर जमल काय तुम्हाला? काही उत्तर दिले नाही गाढवाने. गाढव उत्तर देऊ शकणार महाराज, प्रश्न फार करतात. काही काही गाढव पण अन प्रश्न करतात. गाढव विठ्ठल देवानं सांगून टाकले काम करा. तुम्हाला जर मागायचं असेल मी देणारा समर्थ आहे, पण तुमची घेण्याची पात्रता आता सिद्ध होत नाही, कारण हे द्वापारयुग संपल्याशिवाय तुम्हाला कोणी किंमत देणार नाही. द्वापारयुग संपल्यावर कलियुग लागल आणि त्यावेळेस तुम्हाला गाढवराय म्हणतील आणि तुमचंच राज्य होईल. विठ्ठल विठ्ठल किती गुह्यता मग समजणार नाही, समजून घ्यायचं. फार उजागर करून सांगणं बरं नाही ना. आणि मग कावळ्यानं सांगितलं माझी खुशाली. कृष्ण परमात्मा म्हणतात माझ्याकडे एकदाच देत असतो मी, आणि इतकं देतो की तुझ्या किती पिढ्या जगल्या तरी तुला राम राज्य दिलं नाही करे. कावळा म्हणतो दिलंय ना, मग आता काय मागायला? हो बाबा तुमचं राम राज्य म्हणजे कृतयुग संपलं, द्वापारयुग आलंय, लायसन माझं रिन्यू करून द्या म्हणलं, दुसरं काही नको. कावळ्याला कोणतं लायसन दिले? पिंडाला स्पर्श केल्या वाचून कोण्याही जीवाचा उद्धार होत नाही. मग कावळ्याने सांगितलं मला नवीन काही देऊ नका, माझं मला लायसन नंबर एक आहे, पण लायसन रिन्यू झालं पाहिजे, कारण कोणी पुसणार, कोणी अडवतील आम्हाला. देवाने सांगितलं जा, ते रिन्यू केलं. दोन माणसं अडवले, गेले, यमुनेत प्रवेश केला. यमुना वर वर यायला लागली. शास्त्रकारानं काही कारण सांगितले. पहिलं कारण सांगितलंय यमुना वर काय होते, तर ही यमुना देवाची पूर्वजन्माची सासू आहे. का सासू आहे? तर समुद्राला मिसळल्या गेल्यामुळे समुद्राच्या सगळ्याच बायका नद्या आहेत. म्हणजे समुद्र काय झाला? प्रत्येक नदीचा पती झाला. आणि समुद्र पती असेल, मग त्या समुद्राचं मंथन करताना जर काही निघालं असेल तर पहिलं रत्न निघालं लक्ष्मी, 14 रत्नामध्ये. मग त्या समुद्रानं सालंकृत कन्या दान करून विष्णूला दिली. बरोबर आहे, म्हणजे विष्णू म्हणजेच कृष्ण परमात्म्याला दिली. आता जर समुद्रातून निघाली मुलगी समुद्राची असेल तर या नदीची पण मुलगी आहेच आहे. म्हणून कृष्ण परमात्मा विष्णू रूपाचे असल्यामुळं ही यमुना म्हणते जावयाची भेट घेऊन जावं, म्हणून वर येत होती. दुसरं कारण सांगितलं शास्त्रकारांना की ही यमुना वर काय येत होते, तर भगवान परमात्मा मोठा झाल्यानंतर अष्टनायिका बरोबर जे लग्न होणार आहेत त्यामध्ये रुक्मिणीच्या नंतर सत्यभामा आणि मित्रविंदा तिसरी, चौथी कालिंदी. ही कालिंदी नावाची जी कोणी बायको कृष्णाची ही यमुना नदीच कालिंदी होऊन येणार होती. आणि तिने विचार केला की आपल्या सध्याच्या काळात नवऱ्याला पहिले भेटायची परवानगी नाही. त्या काळात नवऱ्याला बोलायचं नाही, नवऱ्याला भेटायचं नाही. जे अंतरपाठ काढल्यावरच नवरी नवरदेवाला बघायची, नवरदेव नवरीला बघायचा. पण यमुनेनं नियम तोडला, माघारीच नवऱ्याला बघून घेतलं. मोठे माणसं चूक केल्यामुळे लहान चूक करतात, म्हणून आपण आपल्या पोरी बाळीला काही ओरडायची गरज नाही. कॉलेजमध्ये नवरा बघतात त्याचं कारण यमुनेने केल्यामुळं. विठ्ठल यमुनेनं जर ही चूक केली नसती तर आताचे पोरी आपल्या आपल्या मनानं नवरा निवडले नसत्या. तिसरं कारण सांगितलं शास्त्रकाराने, यमुना वर काय होते तर दुःख व्यक्त करत होते की माझ्या डोहामध्ये कालिया नावाचा महान विषारी सर्प आहे आणि याला भिवून माझ्याकडे कोणीच येत नाही, त्याची काही सोय लावा वगैरे वगैरे कारण सांगितले. आणि तिथून जात असताना यमुना खाली जातच नव्हती, उत्तर मिळालं नाही म्हणून. आणि नाका डोळ्यात जेव्हा वसुदेवाच्या पाणी चाललं होतं तेव्हा भगवान परमात्मा विचार करतात की आपला जनक म्हणजे बाप वसुदेव असतील तर एवढ्या लहानपणी बापाला त्रास देणं बरं नाही, थोडे आपल्या मोठेपणी द्यायचंच आहे, तर आता एवढ्या लवकर नको.
आणि मग चौथं कारण यमुनेनं पाचवं कारण सांगितलं, देवा मी वर काय येते की तुझ्या पायापासून निघाले, भगीरथाने आणले मला, पुन्हा तुझ्या पायाची भेट झाली नाही म्हणून मी पायाच्या दृष्टीने येत असते. म्हणून मग ते देवाला मागणं पटलं. देवानं काय केलं मग? तिसला अंगुष्ठ तिसला मात्र विचाराने लगते म्हणून मी चित्ताला निर्मळ करून ठेवले असे यमुना सांगत होते. होता होता रात्रीच्या 3ऱ्या प्रहरामध्ये 12 वाजता निघालेले. 3ऱ्या प्रहरापर्यंत नंदराजाच्या घरी गेले आणि गेल्यानंतर यशोदा झोपी गेली. झोपी गेल्यामुळं तिथली माया उचलली. माया दागीवती उपजला मज आधी. पण भगवान परमात्म्याच्या अगोदरच मी जन्माला आले, बाबा तुझा वध करणारा आला. मग ते कंसाला चिंता लागली. मला म्हणून गेला अगाचारी दुराचारी जाहीर करू नये कधीच. खरं जर प्रेम कोणावर असलं आपलं, वडगावकर सर बरं का, डॉक्टर शिंपाळे साहेबांना मुलगा झाला, मी पेढे वाटत गेलो, त्यांना सांगितलं आमच्या डॉक्टर साहेबांना मुलगा झाला म्हणून. असंच करायला पाहिजे. आणि त्याच नियमानं गोकुळातले जगत होते. काय झालं असेल? आवाज आनंद व्यक्त करत गवळणी चालल्यात. एक धावती एके पुढे वाटिता ती सुंठवडे. आणि ते सुंठवडा वाटायला नंदराजा समोर गेल्या. नंदराजाने विचारलं काय आनंद आहे? त्यांनी सांगितलं तुम्हाला पोरग झाले, पुत्र झाला यशोदेला. आमच्या घरी अशी घटना घडली. घटना घडली म्हणल्यापेक्षा हा विचार झाला, आमच्या मोठ्या भावाला मुलगा झाला, माझ्यापेक्षा मोठे सगळ्यात मोठे भाऊ. आमच्या बाबांनी त्यांचे मित्र किशनराव दिवाणजी म्हणून कोलंबीला असलेल्या कोलंबीचे पेढा द्यायला सुरुवात झाली. त्याने विचारलं काय बापू जो कस काय पेढा? म्हणजे आमच्या हरीला मुलगा झाला. हे खोटी गोष्ट. ते म्हणजे कस काय असं होऊ शकते? अहो झाला म्हणून तर पेढा द्यायला, त्याच्या बायकोला झाला असेल हो.
हरीला कसं पोरग होईल? तर त्याच न्यायाने तुकोबारा किती बारकाईने विचार करता बघा. नंदराजाला बोलतात, सुंठवडे देतात आणि सांगतात पुत्र झाला यशोदेला. नंदराजाला खूप आनंद वाटला. पण तुकोबारा प्रस्तुत अभंगात बोलत असताना त्या सुखाचं वर्णन करतात. तर सुख कशाचं पाहिजे माणसाला? दरिद्र नष्ट झाल्यावर एक सुख प्राप्त होते बरं का. त्यानंतर चिंता नष्ट झाल्यावर एक सुख प्राप्त होते आणि सगळ्यात महत्वाचं ज्यांना ब्रह्मज्ञान होते तिथे एक सुख प्राप्त होते. या तिन्ही गोष्टी गोकुळात घडल्या. त्यापैकी पहिलं, चिंता ते पळाली गोकुळात. भगवान परमात्म्याने गोकुळात प्रवेश केला. काही चिंताग्रस्त होते 25% लोक. चिंताच निघून गेली. चिंता ते पळाली गोकुळा बाहेर. भगवंत आला बरोबर चिंता पळून गेली. त्यानंतर काही दरिद्री होते, दुःखी होते. त्याच्यामुळं काय सुख झालं मग त्यांना? घरोघरी झाला लक्ष्मीचा वास. घरोघरी झाला लक्ष्मीचा चिंताग्रस्त लोक होते. चिंता पळूनच गेली त्यांची. निश्चिंत झाले म्हणजे सुख प्राप्त झालं. त्यानंतर दैन्यवान होते, दुःख भोगत होते. आता लक्ष्मीच प्रत्येकाच्या घरी येऊन थांबली. याचा अर्थ असा की भगवान परमात्मा विष्णू आणि त्याची जी लक्ष्मी आहे त्याला विष्णू प्रिया लक्ष्मी असं म्हणतात. ती कधीच परमात्म्याला सोडून राहत नाही. बघा तुम्ही, आपल्याला वाटलं ब्रह्मचारी अवतार दत्तात्रयाचा आहे, पण गायीच्या रूपाने लक्ष्मी पाठीमागेच आहे. बद्रिका आश्रमात भगवान परमात्मा एकटेच नारायण आहेत, पण बोरीच्या रूपाने लक्ष्मी आहेच. वामन अवतारामध्ये बटू अवतार ब्रह्मचारी अवतार आहे, पण छत्रीच्या रूपाने लक्ष्मी सोबत आहेच आहे. आणि सगळ्यात महत्व सांगतो, आपल्या संप्रदायाचे जे बीज आहे ज्ञानोबा आहे तेही ब्रह्मचारीच आहेत, पण विष्णू अवतार आहेत. त्यांच्या समोर सोन्याचा पिंपळ ही लक्ष्मीच आहे. विठ्ठल. आता हा व्यवहारिक लोकांचा विषय मिटला. दैन्य संपलं, चिंता संपली. जे साधक होते ना, साधक, त्यांना ब्रह्मज्ञानाची गरज होती. गोकुळीच्या लोकांना झाले ब्रह्मज्ञान, झाले व्यवहार्य माणसाला पैसा मिळाला, लक्ष्मी मिळाली. दुःखी चिंताग्रस्त माणसाला चिंता पळून गेली. आणि जे साधक अवस्थेत होते त्यांना ब्रह्मज्ञान झालं असेल. मग या सुखाचा कुठं अंत लागणार आहे, कुठं पार लागणार आहे? महाराज पहिल्या चरणात
पोराय तेच वर्णन करतात. सुखनाम परमात्मा गोकुळात आला, ज्यांना जी आवश्यकता होती ती सगळी मिळून चुकली, चिंता नष्ट झाली, लक्ष्मी प्रत्येकाच्या घरोघर नांदू लागली, दैन्य दारिद्र्य नष्ट झालं आणि साधक अवस्थेत त्या लोकांना ब्रह्मज्ञान झाल्यामुळे परमात्मा स्वरूपता प्राप्त झाली. म्हणून त्या परमात्मा सुखाचा जर स्वरूपता जर असेल तर त्याचा अंतही लागत नाही आणि त्याचा पारही लागत नाही. कारण जिकडे पाहे तिकडे सर्वमय गोविंद अशी अवस्था झाली. आणि मग नंतर त्या कंसाला कळालं की हे बाळ जन्माला आले, कुठं आहे कसं आहे काही माहित नाही. म्हणजे बा मारायची योजना करावी. भागवताचा विचार केला तर पुतणीला पहिले पाठवलंय आणि नामदेवाचा विचार केला तर महाबळपटाला पहिले पाठवलं. बोलवलं, सभा बोलवली, सगळ्यातर्फे नाव जाहीर झालं कंसाच्या शत्रूला मारायचं. त्याचं नाव आहे महाबळ. उभा केला. काय राजे सर, कस काय बोलवलं मला? प्रधानानं सांगितलं राजाचा शत्रू आता या 5-7 दिवसात जन्माला आलाय आणि त्याला मारायचं. इतका चवतळून बोलला, तुम्हाला काय अकल आहे? म्हणजे आकडा काढायसारखं झालं का आमचं? म्हणजे माझं नाव महाबळ आहे, मी PhD झालेला मनुष्य आणि 4थी पर्यंतच्या वर्गाचा माझा अप्रूव्हल काढता तुम्ही? गुरुजी माझ्या योग्यतेचं काम द्याल की नाही तुम्ही? PhD माणसाला कुठं 4थी पर्यंत अप्रूव्हल असते का गुरुजी? आता नाईलाज नोकरी मिळणार म्हणून करणारे बेशरम पुष्कळ आहेत. विठ्ठल का वापरला? मजबुरी आहे महाराज. मी स्वतः तहसीलदार होतो पण माझ्या हाताखाली जॉईन करून घेतलेले कोतवाल M.Com MA BEd चे लोक. कोतवाल शिपाई तर त्याच्यापेक्षा जास्त शिक्षणाची. काय मजबुरी आहे बघा. मग त्यानं सांगितलं माझ्या लायकीचं काम द्या. प्रधानानं सांगितलं कंसाच्या आत तू जातोस का तुला इथंच मारावं? मला मग गेल्यावर जर विजय मिळवून आलो तर अर्ध राज्य तुला निघाला. मग आता मायावी समजून द्यायचं, राक्षसपणाला गेल्यावर कोणी देईल? म्हणून एका ब्राह्मणाचं सोंग घेतलं. काय ते आपलं व्यवस्थित. आणि बहुतांशी काय गमत होते बघा, असं हे धोतरण्याचं वारकरी संप्रदाय सगळ्याला अवगत झाले. आता नवल राहिले नाही तर पहिले ब्राह्मणच हे ढिला काष्ट म्हणायचे आम्हाला. आमच्याकडे हे ढिला काष्ट आहे आम्हाला. खाली बसलास की मांजर मधून काष्ट्यातून जाते आणि हात लावलं की धोतर फिटते तुझं. खेळून बघा बरं, आमचं कुठंच बांधलेलं नाही काठ. पण ते तसं नेसलं पण गटकेला निष्ठू लागलं. कधीच माहित नव्हतं निष्ठू. कोण्या इसवीसनाचं पंचांग घेतलं होतं की असं दोऱ्याचा चष्मा सगळं घेऊन अग्निमीळे परो असं म्हणत ते गावात हिंडू लागला. नंदराजांच्या काही लोकांनी बघितलं, यशोदे फार मोठे शास्त्री पंडित आलेत, अगं बोलो ब्राह्मणाची पूजा करू. भगवान परमात्मा अवतीर्ण काय कृष्ण अवतीर्ण झालाय. त्याच वेळेस त्याची सगळी जन्मकुंडली यथा सांग गुरुने सांगितली होती. बरं कोण गुरु होते त्यावेळेस? गर्गाचार्य. गर्ग संहितेमध्येच त्या विषय आला. पण किती हाव असते महाराज. मी रोज पंचांग बघणारा माणूस आहे. मी दररोज बघतो माझ्याकडे 10 फक्त पुरुष येत असतील पण 50 तर स्त्रियाच येतात.
कुठेही जाऊ द्या, खंडू गुरु कडून आलो म्हणतात नांदेडून. तर काय बिचारा माहित नाही, तसं ते यशोदेचं होतं. मध्ये बोलावलं, म्हणजे बोलावलं काय, यायलाच होतो, देवाला बघितलं नाही. महाराज लेकरू जन्माला आले, त्याचं जातक बघा. जातक, जातक शब्दाचा अर्थ हे कधी जाते, क म्हणजे कधी, जातक, त्याला किती आयुष्य आहे. मग त्याने आता 15 मिनिटं लावली महाराज. ते पंचांग एकदा सोयस एकदा उलट, ते कळत नव्हतं ना काही. गुरुजी आपल्याकडे एक मनुष्य होते बघा, गाव कहाळा, नाव सांगत नाही. त्यांनी नांदेड तर आम्ही एका बसमध्ये बसलो, त्यांनी इंग्रजी पेपर घेतला. लोकांना आश्चर्य वाटलं. कोणा नाव माहित असेल तर जाहीर करू नका बरं का, कोणा सांगा, बरं नाही कोणा, ते माणूस नाही जिवंत होता. त्याने इंग्रजीचा पेपर घेतला. वर वट्यावर बसले गुरुजी, ऐका बरं का, इंग्रजीचा पेपर घेतला. लोकांना एवढा आश्चर्य झाला की एवढा शेतकरी टाईप दिसतो माणूस, इंग्रजी वाचणार. पण लोकांना कळूच गेलं नाही महाराज. त्यांना ते संडे स्टँडर्ड पेपर होता, मोठं नाव, ते घातलं खाली, हे डोकं खाली पायवर करे. पेपर पूर्ण गावाला येईपर्यंत वाचला. लोक म्हणजे आता काय विद्वान असेल, कसं वाचला असेल गुरुजी पेपर. पेपरचा माथा खाली, कसे शब्द जोडले असतील, तसाच महाबळबोट होता. बराच वेळ गेल्यानंतर यशोदा माता विचारते, महाराज कीर्तन संपवा लवकर, कारण लोकांना भूक लागली. पंचांग बघून सांगा लवकर काय काय असं ते. त्यानं असं नाक मोडून सांगितलं, यशोदे त्याच्या 12व्या स्थानामध्ये शुक्र मंगळ युती आली. ते बोले आम्हाला काय कळते याच्यातलं. लग्नी हर्षल आहे, चतुर्थ स्थानात नेपच्यून आहे, आणि चंद्रासोबत राहू आलेला. राहू, त्याला चंद्रग्रहण शांती काय. सूर्यासोबत केतू आला, याला केतू सूर्यग्रहण शांती काय. बरं, 2 शांती काय. मग मंगळ आणि शुक्र जर एकत्र आला असेल तर काय फळ आहे महाराज. आणि हर्षल आहे म्हणता, मग काय फळ आहे. यशोदे तुला सांगू काय याचं फळ काय. ते स्वतःच्या बायका सोडून दुसऱ्या बायकाकडे बघणारा माणूस असतो असा. गुरुजी खोटं नाही बरं काय. भविष्य व्यभिचार करील, अनाचार करील, हर्षल सोबत असल्यामुळं चाड्या लावेल, आणि चंद्रासोबत राहू आल्यामुळं चोरी करेल. विठ्ठल भगवंत शांत ऐकून घेतले. भगवंताने सांगितलं ब्राह्मणाच्या मुखातलं आपल्याला खरं करणं भाग आहे, आपल्याला करायचंच आहे काम. किती बायका करेल मर्यादा राहणार नाही. हे सगळं झालं. 2 शांतिकी सांगितल्या. तरी पुष्कर योगाला आहे, त्याची शांती सांगितली. मग यशोदा म्हणले, महाराज शांती करते मी, काही उपाय सांगा दुसरा. म्हणजे शांती करूनही बघा, कदाचित नीट होईल की नाही माहित नाही. विठ्ठल माता म्हणते, मग काही उपाय सांगा. उपाय एकच आहे, म्हणजे याला पुरून टाका. बाळकाचे अंगी औषधे बहु,